प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार दशरथ जमादार यांनी प्रभागातील जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असल्याने विजय माझाच होणार असा दावा केलाय। गेल्या 40 वर्षांपासून मी भाजपचं काम केलं आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आहे, तरीही भाजपनं माझी उमेदवारी डावलली। माझ्यावर अन्याय झाला आहे, त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभा आहे। माघार न घेता वाटचाल सुरू असून प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उभारलो असून प्रभागातील जनतेनं मला अपक्ष म्हणून उभारण्याची ताकद दिली। प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यावरच माझा विजय निश्चित असल्याचा दावा प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार दशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी केला। आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मातोश्री चं निधन झालं म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी गेलो। गेल्यानंतर हाच डन केलेला नरेंद्र काळे माझ्या चिरंजीवाला तुमचं काम झालं म्हणणारा ह्यांनी निरोप देतोय की आपलं फॉर्म काढलं गेलं बमगुंडाचं आलुऱ्याचं असं काय बाबुरावांच्या घरच्यांचं असं काढलं गेलं असं त्यांचं बातमी कळालं की मी घाबरलो आणि तो बिचारा राजू आलुरे रडत गेला आणि मी एका आमदारशी कर्नाटकच्या आमदारशी चर्चा करत बसलो होतो मातोरीचं त्यांचं निधन झाल्यावर। मग तिथून मी सुद्धा घाबरून निघून गेलो। तिथनं कामाच्या जो थांबलो, मला शिवसेनेचं बी फॉर्म तिथं भरण्यासाठी तिथे लोक तयार होते। अमोल बापूंचा सुद्धा मला 3 वेळा फोन होता आणि तिथल्या कार्यकर्त्यांचं मला बी फॉर्म भरा, तुमचं काम झालेलं नाही, तरी सुद्धा माझ्या चिरंजीवाला सातत्यानं सांगत होतो। आता साक्षीला आपलं गंगाधर कोळेकर आहेत आणि हे दोघं मिळून मला एकच म्हणायचे, तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका, हे मला सांगायचे। पण मी यांना कुठल्या पद्धतीने सांगू, माझ्या डोळ्यात एक ते सगळं घडायला लागलं इथं। आणि माझ्या मुलाला म्हणलं नाही बेटा हे असंच झालेलं आहे, तू माझं फॉर्म भर शिवसेनेचं, हे आमचं हे बी होणे ते बी होणे हे असे नाट्य करत असते, तुला माहीत नाही म्हणलं तर नाही तुम्ही अफवावर विश्वास ठेवूच नका म्हणलं। मग तेवढ्यात हिने सांगून गेला, सबमिट केला म्हणून त्याच याच्यामध्ये हिने आनंदात राहिले। आणि मला जर वाटलं हे राजकारण आज नाही उद्या करता येईल, आता माझं घर एकदा तुटलं तर जोडता येणार नाही, पुत्रप्रेम म्हणून मी स्वतः मला दुःख झालं आणि मी माझं एकटाच बसलो।